मातीचं सायन्स काय आहे, मातीचं विज्ञान काय आहे, मातीचं पीएच किती असायला पाहिजे. मातीचं महाराष्ट्रामध्ये आजच्या परिस्थितीला पाहायला गेलं तर मातीचा पीएच हा 8, 9, 8.5, 9.5च्या वरती गेलेला आहे. लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला जास्त उत्पादन मिळत नाही, म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत नाही. यामागचं कारण काय? शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी अक्षय चव्हाण तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण मातीविषयक पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मातीचं सायन्स काय आहे, मातीचं पीएच किती असायला पाहिजे, मातीचा पीएच जो वाढतो तो कशामुळे वाढतो, मातीचा पीएच कमी कसा केला जाईल, याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याबरोबरच आपण मातीचं आणि पिकाचं नातं काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम मातीचा जो पीएच आहे, मातीचा पीएच हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असायला पाहिजे. मातीचा जो पीएच आहे तो एकदम आयडियल पीएच आहे. या रेंजमध्ये मातीचा जो पीएच आहे, म्हणजे पीक जे आहे ते कोणतंही पीक असो, समजा आता हे फ्लावरचं पीक आहे, आताच लागवड केलेली आहे, 1-2 दिवसापूर्वी या फ्लावरची लागवड केलेली आहे. हे जे पीक आहे, या पिकाला जर घेण्यासाठी त्या जमिनीतले जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य घेण्यासाठी जमिनीचा पीएच, मातीचा पीएच हा 6.5 ते 7.5 असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या मातीचा पीएच 7.5चे 8-9 पेक्षा जर जास्त असेल तर याच्यामधून जे ज्या रोप्याला, ज्या पिकाला जे जमिनीतले जे अन्नद्रव्य घ्यायचे ते अन्नद्रव्य घेऊ शकत नाहीये. त्यासाठी मातीचं पीएच 6.5 ते 7.5 या रेंजमध्येच असणं खूप गरजेचं आहे. ते शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत नाही. यामागचं कारण काय? शेतकऱ्यांना मातीचं नॉलेजच नाहीये. मातीचं आणि पिकाचं जे नातं आहे हेच नातं माहीत नाहीये. त्यासाठी आज आपण मातीचं आणि पिकाचं नातं काय आहे, मातीचं पूर्ण विज्ञान, पिकाचं पूर्ण विज्ञान, पिकाचं पूर्ण नॉलेज, पिकाचं पूर्ण सायन्स आणि मातीचं आणि पिकाचं सायन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही जी माती आहे, ही जी माती पाहत आहात तुम्ही, या मातीचा जो पीएच आहे, आता महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामधल्या मातीचा जर विचार केला तर या ज्या मातीचा पीएच आहे तो 8.5 9.5च्या वरती गेलेला आहे. मातीचा पीएच हा एक 6.5 ते 7.5च्या दरम्यान असायला पाहिजे. मातीचा पीएच म्हणजे जर एका दृष्टिकोनातून म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला तर मातीचं पीएच म्हणजे काय हेच बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहीत नाहीये. तर मातीचा पीएच म्हणजे याच्यामध्ये अल्कॅलिटी किती आहे, मातीत क्षार किती आहेत, ॲसिडिटी किती आहे आणि अल्कॅलिटी किती आहे, याचं प्रमाण ज्याला माहीत असतं त्याचाच तोच म्हणजे मातीचा पीएच. बऱ्यापैकी सांगायचं म्हटलं तर मातीचा पीएच तोच असतो. माणसाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर माणसाला जेवणामध्ये जसं मीठ जास्त लागत नाही, मीडियम रेंजमध्ये लागतं, तिखट मीडियम रेंजमध्ये लागतं, गोड ही मीडियम रेंजमध्ये लागतं, तर माणसाला पचन व्यवस्थित होतं. तसंच पिकाचंही तसंच आहे. जर मातीचा पीएच हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असेल तर पिकाला लागणारी जी अन्नद्रव्य आहेत ते प्रत्येक अन्नद्रव्य उचलले जातात. त्यामागचं कारण काय? मातीचा पीएच हा 6.5 ते 7.5 असायला पाहिजे. त्यासाठी मातीचा पीएच 6.5 ते 7.5 असणं खूप गरजेचं आहे. ओके. तर शेतकरी मित्रांनो, ही जी माती आहे ही माती फक्त धूळ किंवा वाळू नाहीये, तर ही एक जिवंत प्रणाली आहे. यामध्ये खनिजे म्हणजे ह्या मातीमध्ये खनिज असतात, सेंद्रिय पदार्थ असतात, हवा, पाणी आणि कोट्यावधी सूक्ष्मजीव असतात. ह्यांचं एकत्रित करून पिकाला लागणारे जे अन्नद्रव्य आहेत पिकाला लागणारी अन्नद्रव्य मिळाली जातात. आपण शेतीमध्ये लाखो रुपये खर्च करतो. लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला जास्त उत्पादन मिळत नाही, म्हणजे अपेक्षित एवढं उत्पादन मिळत नाही. यामध्ये आपण खत बदलून पाहतो, बियाणं बदलून पाहतो, औषध बदलून पाहतो, तरीही अपेक्षित एवढं आपल्याला उत्पन्न मिळत नाही. यामागचं सोपं आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणलं तर एकदम अगदी सोपं उत्तर आहे. या प्रश्नाचं एका शब्दात सांगायचं म्हटलं उत्तर तर तुमची माती किती निरोगी आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आता प्रश्न पडतो ते माती आणि पिकाचं नातं काय आहे, या मागचं सरळ उत्तरच पाहायला गेलं तर माती आणि पिकाचं नातं असं आहे की जसं की आई आणि मुलाचं नातं आहे. आई ही आपल्या मुलाला व्यवस्थित अन्न पुरवते, पाणी पुरवते, संरक्षण करते. तसंच मातीचं आणि पिकाचंही नातं तसंच आहे. आपली जी माती आहे ती माती आपल्या पिकाला अन्नद्रव्य पुरवते, पाणी पुरवते, हवा पुरवते आणि मातीतलं जे अन्नघटक आहेत, मातीतले जे सूक्ष्मजीव आहेत ते पिकाला
उचलण्याचं काम हे माती करते. म्हणजे मातीला पृथ्वी माता म्हटलं जातं. आता समजा आपण लहान बाळाला भरपूर अन्न देतो, पण त्याला ते पचतच नाहीये, तर त्याचा उपयोग काय आहे? तसंच आपल्या जमिनीमध्ये नत्र-स्फुरद पलाश आहे, पण ते पिकाला पचतच नाहीये, तर त्याचा उपयोग काय आहे? जमिनीतील अन्नद्रव्ये हे पिकाला कसे मिळतात, हे आता आपण जाणून घेऊया. तर जे मुळांच्या म्हणजे पिकाच्या मुळाला जे सूक्ष्म मुळं असतात, त्याला रूट्स हेअर्स म्हणतात. रूट्स हेअर हे जमिनीतले जे आपले अन्नद्रव्य आहेत, ते पाण्यामध्ये विरघळतात. पाण्यामध्ये विरघळल्यानंतर ते जे रूट्स हेअर्स आहेत, त्यामधून ते अपटेक होतात आणि पिकांना मिळतात. म्हणजे डायरेक्टली तुमच्या पिकाला अन्नद्रव्य मिळत नाहीयेत. तर जे जमिनीमधले जे रूट्स हेअर्स आहेत, त्या जे अन्नद्रव्य आहे ते पाण्यामध्ये विरघळतात आणि पाण्यामध्ये विरघळून ते जमिनीला पिकाला मिळाले जातात. आता आपण जाणून घेऊया, ही जी माती आहे, ह्या मातीमधले पिकाला अन्नद्रव्य उचलण्यासाठी काय लागतं, तर याची आपण माहिती जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम मी तर तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं, की मातीचा पी-एच हा योग्य असणं खूप गरजेचं आहे. मातीचा पी-एच हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6.5 ते 7.7च्या दरम्यान असणं खूप गरजेचं आहे. तुमचा म्हणजे हा जो पी-एच आहे, तो हा एकदम आयडियल पी-एच मानला जातो. मातीचा पी-एच जर तुमचा 6.5 ते 7.7च्या दरम्यान असेल, तर तुमच्या जमिनीतले जे अन्नद्रव्य आहेत, ते प्रत्येक अन्नद्रव्य हे उचलले जातात. त्याचबरोबर तुमच्या मातीमध्ये ओलावा किती आहे, ओलावाही असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर मातीत तुमचा जो पीक आहे, त्या पिकांच्या मुळांची वाढ किती आहे, हेही खूप महत्त्वाचं आहे. तुमचे जर मुळं जर कमकुवत असेल, तर तुमचं सरळ-सरळ तुमचं पीक हे उपाशी राहणार आहे. म्हणजे तुमच्या पिकांच्या मुळांची वाढ ही खूप महत्त्वाची आहे. त्याचसोबत जर पाहायला गेलं तर मातीतलं पाणी म्हणजे मातीतली हवा किती आहे, मातीत हवा किती आहे. तुमच्या मातीत जर जास्त पाणी साचलं, तर तुमच्या मुळांना पुरेपूर हवा, ऑक्सिजन मिळणार नाहीये. त्यासाठी मातीमध्ये पाणीही जास्त तुम्हाला साचू द्यायचं नाहीये. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीमधले जे सूक्ष्मजीव आहेत, हे सर्वात महत्त्वाचं काम करतात. मातीमध्ये जे सूक्ष्मजीव आहेत, अ, हे मुळां थ्रू म्हणजे प्रत्येक अन्नद्रव्य हे पाण्यामध्ये विरघळून जमिनीमध्ये सूक्ष्मजीवा थ्रू मुळां थ्रू प्रत्येक म्हणजे पिकाला मिळतं. म्हणजे पिकाची वाढ होण्यास अगदी जास्त मदत होते. तुमच्या मातीमध्ये नत्र आहे, स्फुरद आहे, पलाश आहे, पण हे जर तुमच्या पिकाला मिळतच नसेल, तर त्यासाठी सूक्ष्मजीव ही खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुमच्या मातीमधले जे सूक्ष्मजीव जर तुमचे व्यवस्थित असतील, तर पिकाला लागणारे प्रत्येक अन्नद्रव्य हे परफेक्ट उचलले जातात. तर म्हणूनच तुम्ही खत टाकून तुमच्या पिकाचं उत्पादन वाढत नाही, तुमच्या जमिनीतलं उत्पादन वाढत नाही किंवा तुम्ही औषधं टाकून तुम्ही वेळोवेळी फवारण्या करून तुम्ही हे टाकलं, ते टाकलं, हे खताचा हे डोस टाकला, ते डोस टाकला, यांनी तुमच्या पिकाचं उत्पादन वाढत नाहीये. तर त्यासाठी ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर तुमची माती जिवंत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे? तर जास्तीत जास्त तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर करा. त्यासोबतच पिकाची फेरफालट करा. त्यासोबतच जे तुम्ही रासायनिक खतं वापरता, जो म्हणजे रासायनिक अतिरिक्त जो खत वापरता रासायनिक, त्याचा वापर कमी करा. आणि सेंद्रिय खतांचा वापर जास्त करा. जेणेकरून तुमची माती ही जिवंत राहू शकते. जेणेकरून म्हणजे माती ही तुमची दीर्घकाळ टिकून राहू शकते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं, की माती म्हणजे ही फक्त धूळ नाहीये, तर ही एक जिवंत प्रणाली आहे. तुमची माती जितकी जास्त निरोगी, तेवढं तुमचं पीकही जास्त निरोगी राहणार आहे. तुमचं पीक निरोगी राहिलं, तर तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे आणि एकदा जर तुमचं उत्पादन वाढलं, तर शेतकऱ्याचंही उत्पन्न वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मातीविषयक पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला मला कमेंट करून सांगितलं तरी चालेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मातीविषयी पूर्ण माहिती मिळू शकते आणि अशाच नवनवीन व्हिडिओ, शेतीविषयक व्हिडिओसाठी, शेतीविषयक वैज्ञानिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका विषयावरती. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.